न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वैजापुरात धडाकेबाज कोम्बिंग ऑपरेशन, 27 लाखांची 180 किलो अफूची झाडे जप्त। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांचे वैजापुरात धडाकेबाज कोम्बिंग ऑपरेशन, 27 लाखांची 180 किलो अफूची झाडे जप्त। स्थानिक गुन्हे शाखेची LCB मोठी कारवाई, अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठे यश। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाने अंमली पदार्थांच्या छुप्या व्यापाराविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून आज वैजापूर तालुक्यात एक मोठी कारवाई यशस्वी केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या LCB पथकाने करंजगाव शिवारात धाड टाकून तब्बल 27,09,225 रुपये किमतीचा 180 किलो वजनाची अफूची पिकाची झाडे जप्त केला आहे। शेतात बेकायदेशीररित्या पिकाची जोपासना करणाऱ्या 65 वर्षीय शेतकऱ्याला या प्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। गोपनीय माहिती आणि सापळा। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वैजापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन आणि गुन्हेगारांचा शोध घेत असताना पथकाला एका विश्वासू गोपनीय बातमीदाराकडून महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त झाली। करंजगाव शिवारातील गट नंबर 132 मधील रहिवासी बाबूराव धुरट यांनी आपल्या शेतात कोणत्याही परवानग्याशिवाय आणि बेकायदेशीररित्या अफूच्या पिकाची लागवड केली असून पिकाची मोठी जोपासना केली जात आहे, अशी ती माहिती होती। पोलीस पथकाचा छापा आणि जप्ती। मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या आदेशानुसार LCBच्या पथकाने तातडीने संबंधित शेतावर छापा टाकला। यावेळी शेतात अफूची मोठ्या प्रमाणावर झाडे आढळून आली। पोलिसांनी घटनास्थळावरून 180 किलो वजनाची अफूची झाडे मुळासकट जप्त केली। या मालाची किंमत सुमारे 27 लाख रुपयांहून अधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे। गुन्हा दाखल आणि अटक। या प्रकरणी आरोपी कचरू बाबूराव धुरट, वय 65 वर्षे, राहणार करंजगाव, तालुका वैजापूर, याला ताब्यात घेण्यात आले आहे। आरोपीविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 128/2026 नुसार कलम 8(ब) 18 NDPS ऍक्ट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि यशस्वी पथक। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक माननीय डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी वैजापूर माननीय भागवत फुंदे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली। या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी पवन इंगळे, संतोष मिसळे, कासम शेख, प्रमोद पाटील, सचिन राठोड, सुनील गोरे, विष्णू गायकवाड, सचिन सोनार, रवी लोखंडे, अंगद तिडके, अशोक वाघ, राहुल गायकवाड, अनिल काळे, सनी खरात, कविता पवार, प्रिया भंडारी, विठ्ठल डोके, गोपाळ पाटील आणि शिवाजी मगर या अंमलदारांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली। पुढील तपास। या गुन्ह्याचा अधिक तपास वैजापूर पोलीस स्टेशनचे सपोनी देशमुख हे करत आहेत। या कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थ उत्पादकांचे धाबे दणाणले असून पोलीस प्रशासनाने अशा अवैध धंद्यांविरोधात कडक कारवाईचा इशारा दिला आहे। इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट।